आपल्या राजकारणात सगळ्या बाजू हे स्पष्ट झालेले आहेत. एकच महत्वाचं आहे की आता जनतेला आस आहे की जे महाराष्ट्र लुटत आहेत, जे महाराष्ट्रात भ्रष्ट आहेत, त्यांना कोणी थारा देणार नाही, त्यांना कोणी पाठिंबा देणार नाही. आणि मला वाटतं हे सगळं आपण लोक म्हणून पाहतो, त्याच्यावर मी काही वक्तव्य करणं हे जास्ती गरजेचं नाहीये. पण एकच महत्वाचं आहे की काल आम्ही ज्या हॉस्पिटलला भेट देऊन आलो, डॉक्टर्सना भेटून आलो, नर्सना भेटून आलो, आमची भेट झाल्यानंतर रमेश म्हात्रेंना अटक तर झालेली आहे, पण त्यानंतर मला वाटतं अजूनही त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवलेलं आहे. आता ज्या गोष्टींवरून तुम्हाला अटक झाली आहे त्याचाच तुम्ही आश्रय घेता, त्याच्याच तुम्ही मागे लपायचा प्रयत्न करत आहात. पण मग नेमकं गृह खातं किती याच्यावर कीन आहे, किती याच्यावर दबाव टाकून याला आत टाकण्यासाठी दबाव टाकत आहे, की इथे पण एकनाथ शिंदेंचं फडणवीस साहेब ऐकणार आहेत, हे आता पुढच्या 1-2 दिवसात स्पष्ट होईल. डॉक्टर्स जे मागत आहेत, नर्सेस जे मागत आहेत, ते न्याय मागतात, कडक कारवाई मागतात, शिक्षा मागत आहेत. माझं तर म्हणणं आहे की त्याची दिंड काढली पाहिजे आणि त्याचं नगरसेवक पद बरखास्त केलं पाहिजे. पक्षामध्ये अशा पद्धतीचा नगरसेवक वागतो, त्याच्यावरती कुठलीही कारवाई पक्षांतर्गत केली जात नाही. तुमच्या पक्षाचा नगरसेवक कसं वागला असतं, तुम्ही कशी कारवाई त्याच्यावरती केली असती, शिंदेनी काय करणार अपेक्षित? तुम्हाला आठवत असेल जेव्हा काही मंत्र्यांवर आरोप झाले, जसं संजय राठोड असतील किंवा इतर मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरनं पहिलं आम्ही काढलं होतं. आणि तसंच आमची ही अपेक्षा आहे की मिंदेंकडून ह्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं काढले गेले पाहिजे. त्याच्यात सीसीटीव्ही मध्ये आता तर नुसतं मारहाणीचा व्हिडिओ नाही, त्याचा जो ऑडिओ आलाय त्याच्यासोबत एवढा घाणेरडा आहे, एवढे घाणेरडे शब्दांचा वापर केलेला आहे, त्यांना बरखास्त करून त्याची दिंड काढली पाहिजे. हीच आमची मागणी राहील. तरच त्या डॉक्टर्सना न्याय मिळेल. स्वतः तसेच आहेत, पुढे काय त्यांच्याकडे अपेक्षा? महामार्गावरती देशी दारू विकली जाती होती, मोठ्या प्रमाणात हे दारू गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी विकली जाते. आता महत्वाची गोष्ट हीच आहे की समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर जे महामार्ग आहेत, एकतर त्या रस्त्याची क्वालिटी बघा, दुसरं म्हणजे जे काही खड्डे बिड्डे पडतात ते बघा. अशा जर घटना होत असतील तर ती दारू नेमकं तुम्ही आता ते कदाचित हे पण कारण देऊ शकतील की इथेनॉल सारखं आम्ही त्या पेट्रोलमध्ये टाकणार होतो आणि त्याचं मिश्रण करणार होतो. हे खूप शक्य आहे, हे सरकार त्याच्या पण केपेबल आहे. पण आम्हाला उत्तर काय येतं हे तर अपेक्षित आहेच, पण सरकारच्या ह्या राज्यामध्ये असं होऊच कसं शकतं हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमचं मत स्पष्टपणे परखडपणे मांडत असतो. आणि ह्या देशामध्ये आपण पाहिलं असेल आता सर्वत्र सगळीकडेच लोक बोलायला लागलेली आहेत, लोक व्यक्त होतात, लोकांचा राग व्यक्त होतोय. महागाई असेल, पाण्याची टंचाई असेल, विजेची कपात असेल, हे सगळ्या गोष्टी तर आहेच. पण दुसऱ्या बाजूला आज मी जे कुठचेही पक्ष असतील, जे कुठचेही खासदार असतील, जे कुठचेही आमदार असतील, जे कुठचेही नगरसेवक असतील, अधिकृतरित्या अनधिकृतरित्या भाजपसोबत जाऊ पाहत आहेत, त्यांना एवढंच विचारत आहे, जी लोक राम मंदिराला लुटू शकतात, दानपेटी सोडली नाही, तुम्ही त्यांच्यासोबत मांडी लावून बसणार का? तसंच जर पाहिलं असेल तर जंतर मंतरला जे विद्यार्थी आहेत ते पण बसलेले आहेत, अभिजित दिपके बसलेले आहेत, सोनम वांगचुक तिथे अजूनही आंदोलन करत आहेत. कोणासाठी करत आहेत, कशासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत. जो नीटचा पेपर फुटला त्याच्यासाठी करत आहेत. तुम्ही त्यांच्या विरोधात भाजपच्या सोबत जाणार का? हा माझा सवाल सगळेच जे लोक भाजप सोबत जायचं तर ना, आज मी त्यांना विचारत आहे. एक करू. मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेमध्ये भाषण केलं, याच्या कशा पद्धतीनं बघताय? जोरदार टीका त्यांनी विरोधकांवरती. त्यांनी 2-2.25 तास जे ते भाषण खेचलं, खूप थापा मारल्या, पण त्यांचं फ्रस्ट्रेशन हे दिसायला लागलेलं आहे. काय खूप वेळा काय होतं, ॲरोगन्स इज अ साइन ऑफ फ्रस्ट्रेशन, हे जे आपण बोलतो, हे काल जिवंत उदाहरण याचं मुख्यमंत्री महोदय. मी या मागच्या आठवड्यात पण सांगितलं की कदाचित हे शेवटचं अधिवेशन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून आहे. कदाचित त्यांना दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून खेचलं जाईल, जोर जबरदस्तीने खेचलं जाईल. शिवराज सिंग चौहानांना कसं खेचलं तसं खेचलं जाईल. पण ते फ्रस्ट्रेशन आता लोकांवर काढतायत, महाराष्ट्राच्या जनतेवर काढतायत. आणि जर एवढंच प्रश्न विचारत तुम्हाला झोंबत असेल तर का बसलेत त्या खुर्चीवर? तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेले आहात, ज्या सत्तेमध्ये बसलेले आहात, लोक तुम्हाला सवाल करतील. भ्रष्टाचार किया है, पैसा खाया है, तो गाली भी खानी पडेगी, हे समजून घ्या. लोक प्रश्न विचारतील, तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला धमकवून चालणार नाही. तुम्ही हिंदीत धमकवा, इंग्लिशमध्ये धमकवा, फ्रेंचमध्ये धमकवा, तुमच्या धमक्या आम्ही ऐकून घेणार नाही. महाराष्ट्र या धमकीला बळी पडणार नाही. आम्ही प्रश्न विचारत राहू. तुम्ही जी अनियमितता केली असेल, तुम्ही जे घोटाळे केले असतील, भ्रष्टाचार केले असेल, तुम्ही ज्या थापा मारता त्याला एक्सपोज करत राहू. संजय राऊत शरद पवारांवरती टीका केलेली आहे
त्यांनी जी काल एकनाथ शिंदेच्या जालन्यात जाऊन बैठक भेट घेतली त्याच्यावरती संजय राऊतांनी टीका केली महायुतीत मिठाचा खेळ महाविकास आघाडीत मिठाचा खेळ आहे का? मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कारण मी सांगितलेलं आहे आम्ही आमचं मत मांडलेलं आहे आणि आम्ही या देशाच्या जनतेसोबत आहोत, भाजपसोबत जाणार नाही. किती दबाव टाकला, किती काही खेचण्याचा प्रयत्न केला, आमिषा दाखवली, तरी देशविरोधी कारवाई आणि हिंदू विरोधी कारवाई आम्ही करणार नाही. भाजप हे हिंदू विरोधी आहेत, भाजप हे देशद्रोही आहेत. लाचबाग संदर्भामध्ये कायद्यामध्ये सुधारणा आणण्यात आलेल्या आहे आणि तसं विधेयक जे आहे ते सादर केलेलं आहे, पण अजूनही लाचबाग नवी मुंबई असेल उपनगरात असेल हे सुरू आहे. कोणाच्या सावलीत सुरू आहे? कारण गडादेखील देखील त्या दृष्टीला आहे, परत देखील बोलण्याची मला वाटतं एवढंच महत्वाचं आहे. मी इथेनॉल बद्दल सातत्याने म्हणतच आहे की इथेनॉल, पहिली गोष्ट म्हणजे पर्यावरण वगैरे हे सगळं एका बाजूला, पण आपल्याला आठवत असेल तो व्हिडिओ, गडकरी साहेबच सांगत होते की इथेनॉल जेव्हा मिश्रण सुरू होईल तेव्हा 15 रुपये लिटर वगैरे पेट्रोल मिळेल, हा त्यांचाच व्हिडिओ. आणि मग प्रश्न विचारल्यानंतर देशद्रोही, त्यांना हाच व्हिडिओ दाखवल्यानंतर ते बोलतात हे मी बोललोच नाहीये. महत्वाची गोष्ट आहे, आज जगात क्रूडचे प्राइसेस कमी झालेत, किमती कमी झाल्यात, आपल्याच देशात का नाही कमी झालेत? आपल्या सगळ्या आजूबाजूच्या देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे प्राइस कमी झाले, किमती कमी झाल्यात, मग आपल्याच देशात का नाही कमी झालेत? उत्तर प्रदेशचं इलेक्शन आलं तेव्हा कमी करणार, गोव्याचं इलेक्शन येईल तेव्हा तुम्ही कमी करणार, देशाची निवडणूक येईल तेव्हा तुम्ही कमी करणार. आणि इथेनॉल बद्दल पण जे इंडस्ट्री बोलत आहे, जे जगात सगळे बोलत आहेत की इथेनॉल ब्लेंडिंग हे अजूनही अनसायंटिफिक आहे, अजूनही गाड्यांना ह्याच्यातून किती डॅमेज होते आपण पाहतोय, तरी देखील घुसवायचा स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी रस्ते तुम्ही तर ठीक करून दाखवा. मुंबई गोवा महामार्ग एक तर नीट करून दाखवा. 10-12 वर्ष झाली हा रस्ता चालू आहे. त्या खड्ड्यांमध्ये थोडं इथेनॉल टाकून तिथे तरी ते खड्डे बुजवा. ते मराठीचं बोलतात. अच्छा, शेवटचं तुम्ही सातत्यानं उद्धवजींनी पण देवेंद्र फडणवीसांसोबत पहिले मराठी पंतप्रधान केलं, तुम्ही आज केंद्र. ठाकरेंची इच्छा आहे का देवेंद्रजींनी केलं? आम्ही हेच सांगितलं की त्यांनी पहिलं व्यक्त व्हावं, मग आम्ही त्याच्यावर आमच्या भूमिका व्यक्त करू. आम्ही हेच सांगत आहोत. शुभेच्छा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज बघून, त्यांचं फ्रस्ट्रेशन बघून, त्यांचं अॅरोगन्स बघून एक नक्की दिसायला लागलेलं आहे की भाजप काय आता त्यांना पुढचा काळ महाराष्ट्रात ठेवत नाही, त्यांना हा केंद्रीय मंत्री म्हणून घेणार, हे आता दिसायला लागलेलं आहे. आता ह्याच्यात ऑपरेशन देवेंद्र फडणवीस मध्ये भाजपचेच पुढचे मुख्यमंत्री आत्ताच्या काळात होतील की मिंदे गटातून होतील आणि संघ आणि भाजप हे ऐकून घेईल, हे बघणं आता आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत. पण हे होत असताना जर त्यांना प्रधानमंत्री बनायचं असेल असं त्यांनी इथे येऊन बोलून दाखवावं. सर, जिस तरीके से अब हम देख रहे हैं कि देवेंद्र थांबा, एक शेवटचा, त्यांचा काल वाढदिवस होता ना, आज आहे काल तेच बोललो, कालच त्यांना आम्ही बोललो ना, आज एक दिवस तरी करून दाखवा. भास्कर जाधवजी असतील किंवा वरती जे आम्ही नाव दिलं. सर, जिस तरीके से देवेंद्र फडणवीस जी ने कल भाषण किया था, क्या लगता है आपको आने वाले समय में वो दिल्ली में दिखेंगे, महाराष्ट्र की गति संभालेंगे? कल का जो भाषण था फडणवीस साहब का, एक तो बहुत सारी फिक्शनल बातें उन्होंने कही, मुंबई के बारे में हो, विकास के बारे में हो, कौन से राज्य में ये उन्होंने करके दिखाया, हमें एक बार दिखाया, पिक्चर देखने के लिए बुलाए, लेकिन उनकी जो बॉडी लैंग्वेज थी और उनका जो एरोगेंस था, ये फ्रस्ट्रेशन का बहुत बड़ा चिन्ह है. और ये मैं आज दावे के साथ कह सकता हूं कि ये फडणवीस साहब का मुख्यमंत्री होने के नाते आखिरी सत्र है, इसके बाद वो केंद्र में मंत्री करके बुलाया जाएगा उनको. लेकिन जो उन्होंने कल महाराष्ट्र की जनता को धमकाया कि अगर आप सवाल पूछोगे, सोशल मीडिया पे वक्त होगे तो हम ऐसे करेंगे, वैसे करेंगे, छोड़ेंगे नहीं, मैं इतना ही कहूंगा उन्हें कि साहब, भ्रष्टाचार किया है, पैसा खाया है तो गाली भी खानी पड़ेगी. जो बातें हम पूछ रहे हैं, जो बातें सिर्फ हम नहीं महाराष्ट्र की जनता पूछ रही है, जवाब आपको देना पड़ेगा. जिस कुर्सी पे आप हो, आप राजा नहीं हो, जनता के सेवक हो, और ये मान के चलिए कि जनता हर समय आपको सवाल करेगी, ये घमंड नहीं कोई देखेगा. यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर भी जिस तरह से कमेटी बनाई एक वन इतने सेम क्वेश्चन. यूनिफॉर्म सिविल कोड भी अब महाराष्ट्र में जल्दी लागू होगा, आज कमेटी भी उसकी फॉर्म हो गई, देखने बात यही है, हमने पहले भी कहा था, पहले सड़क की जो लेवल है, क्वालिटी, उसमें यूनिफॉर्मिटी लाए, जो सेवाएं देते हैं उसमें यूनिफॉर्मिटी लाए, जो सांसद है या विधायक है उनको जो फंड्स देते हैं उनमें यूनिफॉर्मिटी लाए, जो ईडी, आईटी, सीबीआई विरोधी पक्ष के घर पे जाती है, उनमें सत्ताधारी पक्ष पे जो आरोप होते हैं उनपे भी जाए, उस पे भी यूनिफॉर्मिटी लाए. बात सरल है कि जो
प्रस्ताव होगा, उस पर आगे विचार किया जाएगा। प्रस्ताव क्या है देखेंगे। आप समर्थन करेंगे यूसीसी का? क्योंकि जो प्रस्ताव आएगा पहले बिल्कुल, लेकिन जो बाला साहब जी का हिंदुत्व था वो भाजपा का हिंदुत्व नहीं है। जो हमने राम मंदिर की मांग की थी, राम भक्तों के लिए की थी, इनके ट्रस्टी उसमें से पैसे खाए इसलिए नहीं है। और जो हर बात हमने की थी उसके खिलाफ भाजपा जा रही है, इसलिए जो प्रस्ताव आएगा उस पर विचार विमर्श किया जाएगा। दूसरा है कि कल शरद पवार जी आए विधानसभा में, उन्होंने बैठक की जो चुनाव प्रश्न को लेकर की। एकनाथ शिंदे केबिन में चले गए, आपने विधायकों के साथ बातचीत कर ली। मुझे लगता है राउत साहब ने उसमें बयान दिया है। आप इसे किस तरीके से देखते मुझे लगता है राउत साहब ने उसमें बयान दिया है। राउत साहब ने बयान दिया है, लेकिन मैं यही आज कहना चाहूंगा कि जो भी भाजपा से हाथ मिलाएगा वो राम मंदिर जिन्होंने लूटा है उसको आशीर्वाद दे रहा है। कल अगर हम देखें तो केडीएमसी के पूरे प्रकार में आप भी वहां पे गए थे, उनकी अरेस्ट हुई है, लेकिन अभी तक जो म्हात्रे है वो अस्पताल में ही है। मुझे लगता है रमेश म्हात्रे को सिर्फ अरेस्ट नहीं तो उसकी परेड निकाली जाए और जो उनका नगर सेवक पद है वो बर्खास्त किया जाए। जैसे उन्होंने डॉक्टर्स पे, फिर महिला डॉक्टर हो, पुरुष डॉक्टर हो, नर्सेज हो, उन पे हाथ चलाया है, बहुत ही निंदनीय बात है। और आज दुर्भाग्यपूर्ण बात यही कि अरेस्ट के बाद आश्रय वो कहाँ ले रहे, कहाँ छुप रहे हैं, तो एक हॉस्पिटल में जाके छुप रहे। यानी जो हंगामा किया वो एक हॉस्पिटल में, जाके छुप रहे दूसरे हॉस्पिटल में। हिम्मत होगी तो आओ, लोगों के सामने आओ, डॉक्टर्स के सामने आओ, माफी तो मांगना दूर, पहली बात तो आने की भी एक थोड़ी शर्म दिखाओ। पेट्रोल में इथेनॉल मिलाने की बात हो रही है, तो आप ये तो किसी का धंधा बढ़ाने की बात हो रही है। इथेनॉल ब्लेंडिंग जो है, आपको सभी को पता है कि पूरी इंडस्ट्री है, फिर सारे लोग हैं, जो जनता गाड़ियां इस्तेमाल कर रही है या सारी पेट्रोल के इंजन इस्तेमाल कर रही है, वो देख रहे हैं आपको कितना डैमेज हो रहा है। और ये डैमेज जनता का, डैमेज भारतीय नागरिकों का, और धंधा चले एक मंत्री और उनके बेटे का, ये कैसे चलेगी? जो मंत्री है उनका काम है सड़क बनाना, वो सड़क बन रही नहीं है और बिजनेस बढ़ाने में चले। एक बार हम बार देख रहे हैं कि खासकर शरद पवार को आप एक बात कह रहे होते हो, उनकी राह कहीं और नजर आती है। हम इस देश की जनता के साथ है। हम जिन्होंने राम मंदिर को लूटा है उनके खिलाफ है। हम जिन्होंने नीट का पेपर फोड़ा है उनके खिलाफ है। हम इस देश में जो महंगाई बढ़ा रहे हैं उनके खिलाफ है, यानी भाजपा के खिलाफ है। इंग्लिश कुठे गेले? ठीक आहे, तिथे त्यांना इथेच मुख्य गोष्ट हीच आहे, हे सगळं झाल्यानंतर अटक होते का? कदाचित त्यांना मंत्री बनवलं असेल। So what do you think about this KDMC hospital? Yesterday you saw, after my visit to the KDMC hospital and meeting the doctors and nurses, Ramesh Mhatre has been arrested. However, only arrest is not enough. After being arrested, he should be charged with the most heinous of the crime, which is beating up doctors and nurses. The other thing is he should be paraded and he should be disqualified from the post of the corporator. Eknath Shinde and the Home Department and Mr. Fadnavis are shielding Ramesh Mhatre by keeping him in another hospital. This is against the doctors and this is the against the interest of the nurses. Committee has gone for UCG. The Uniform Civil Code, of course, uniformity also has to come in first and foremost in the distribution of funds for development for MPs and MLAs. Uniformity has to come in the way the ED, IT, CBI sees all politicians. It only goes behind opposition politicians and tries to convert them to the BJP. Why not have uniformity in that first? And of course, as far as the Uniform Civil Code goes, let them present the bill and then we shall debate the merits of the bill. Mixing of ethanol and petrol. I think mixing of ethanol and petrol is only being done to promote the industry of a certain someone, a certain dynasty in this government. It is sad that lakhs and lakhs of Indians are being held hostage to promote the business interest of a certain dynasty. Chief Minister has given the statement for yesterday's missing link. What do you appreciate? Mr. Fadnavis, as the Chief Minister, is probably holding his position as Chief Minister for the last time in this session, after which he will be pulled in the Union Cabinet. The frustration is very clearly seen in his language. The arrogance is only a sign of his frustration. आखिरी सवाल है कि कल जिस तरीके से आप लोग डिमांड कर रहे थे डिस्कशन की, अंतिम अटला प्रस्ताव जिसको कहते हैं, कल आप लोग को परमिशन दी, आज मिली, आप लोग डिस्कशन में शामिल होंगे या कौन कौन से? बिल्कुल, आज तो हमने डिस्कशन के लिए लिया है ये मुद्दा, लेकिन अगर आप देखें तो ना सीएम उपस्थित है, ना DCM 1 उपस्थित है, ना DCM 2 उपस्थित है, ना कोई कैबिनेट मंत्री उपस्थित है। एक MOS ऐसे ही आज जिम्मेदारी संभाल रहे तो उसके जवाब दे रहे हैं। शरद पवार आए थे, एकनाथ शिंदे से मिले, अब ये चर्चाएं ऐसी चल रही है कि कहीं ना कहीं एनडीए तो ज्वाइन नहीं करेगी शरद पवार। मुझे लगता है उसका जवाब संजय राउत जी ने दिया है।